हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। दिवसभर जर उपवास करायचं म्हटलं तर साबुदाण्याची खिचडी नकोशी वाटते, कारण साबुदाणा जास्त खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होते। तर आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त राजगिराचं थालीपीठ कसं बनवायचं ते दाखवणार आहे। हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबरही खाऊ शकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 2 उकडलेले बटाटे, 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, सेंधव मीठ, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, साखर आणि तूप। पहिले उकडलेल्या बटाट्याचे साल काढून बटाटे स्मॅश करून घ्यायचे। नंतर त्यात घालायचं 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, हिरव्या मिरच्याचे तुकडे, तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता, चवीप्रमाणे साखर आणि सेंधव मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। तर मळून झालेलं पीठ 10 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून नंतर प्लास्टिकला थोडं तूप लावून आपण थालीपीठ जसं थापतो तसं थापून घ्यायचं आणि मध्ये एक होल करायचं। नंतर पॅन मध्ये थोडं तूप घालून हे थालीपीठ दोन्ही साइडने खरपूस भाजून घ्यायचं। तर अशा प्रकारे उपवासाचं राजगिराचं थालीपीठ तयार झालेलं आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।